नमस्कार मंडळी. आज 16 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मधच्या भागात सायलीने प्रतिमाच्या अंगावर पांघरलेली गोधडी प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवतो. तिला आठवतं की पूर्ण आजी तिला झोपू घालत असते आणि तिला तिच्या आईची आठवण येते. पूर्ण आजी तिला समजावते की ती तर येतच राहणार बाळा, तू आधी झोप बरं. गोधडी प्रतिमाच्या अंगावर टाकून पूर्ण आजी प्रतिमाला झोपवते आणि तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते. प्रतिमाला जाग येते. ती बघते तर काय, तीच गोधडी तिच्या अंगावर पांघरलेली असते. ती आश्चर्याने उठते. हीच ती गोधडी. पूर्ण आजी प्रतिमाला विचारते, प्रतिमा, तुला ही गोधडी आठवतीये? हो. ती सायलीकडे पण बघते. पण तुम्ही दोघी कधी आलात? मला कळलंच नाही. हे सोड, आधी मला सांग, तुला या गोधडी बद्दल काय आठवतंय? पूर्ण आई, ही तुमची गोधडी आहे. तुमच्या साड्याची तुम्ही खास माझ्यासाठी शिवून घेतलेली. मी लहान असताना ही गोधडी माझ्या अंगावर नसली तर मला झोपच नाही लागायची. हो, आणि झोपेत चुकूनही गोधडी बाजूला झाली ना तर तुला जाग यायची. कारण मला तेव्हा बाबाचा तो शेवटचा आधार पण आठवायचा. मागोमाग आई सुद्धा निघून गेली. तो दिवस आठवायचा. खूप भीती वाटायची पूर्ण आई. त्यावेळेला तू मला सावरलंस पूर्ण आई, तर मी काय केलं असतं हे आठवून प्रतिमा खूप रडते आणि पूर्ण आजीच्याही डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेला तू माझी आई झालीस पूर्ण आई. सायलीला खूप आनंद होतो. सायली पूर्ण आजीचा आणि प्रतिमाचा फोटो काढते. प्रतिमा, हे बघ, आता तुला सगळंच आठवायला लागलंय. अगदी स्वच्छ आठवतंय. माझी शाळा, माझं घर. मी अगदी कॉलेजमध्ये जायला लागले ना तरी मला रस्ता क्रॉस करण्याची भीती वाटायची. मग एकदा प्रतापने माझा चिडून हात धरला आणि रस्त्याने या बाजूला त्या बाजूला असं नुसतंच क्रॉस करत होता. आठवतंय पूर्ण आई? त्या दिवशी जी माझी भीती गेली ना ती कायमची. पूर्ण आजी, तुम्हाला तुमची लेक परत मिळाली. सायली खाली बसून म्हणते, अगदी पूर्वीसारखी. आता तर विश्वासच बसत नाहीये. देवाने माझी प्रार्थना ऐकली. एकदा ना शाळेत असताना मी बागेत खेळायला गेले होते आणि येताना चपला तिथेच विसरून आले. आठवतंय का पूर्ण आई? आठवतंय ना. पण नंतर मला कळलं की तू चपला विसरली नव्हतीस. एका गरीब मुलीला तू ती चपला देऊन टाकल्या होत्या. अशा सगळ्या गोष्टी प्रतिमा सांगायला लागते. प्रतिमा तिच्या सगळ्या जुन्या आठवणी सांगते. सायली फोटो काढते. रविराज म्हणतो की एक मिनिट, तुमच्या ही गोष्ट लक्षात येते का? जी गोष्ट प्रतिमाच्या 20 वर्षाच्या वनवासातही नाही घडली. जी या 1.5 वर्षाच्या तिच्या या घरात सहवासातही नाही घडली. जी उपचाराने सुद्धा घडली नाही. ती गोष्ट या गोधडी आईच्या मायेने घडली. तर पूर्ण आई, माझ्यासाठी ही गोधडी इथे आणण्याची कल्पना कोणाची? आणखीन कोण? सायली. सायली प्रतिमाच्या मांडीवर झोपते. प्रतिमा तिच्या केसावरून मायेचा हात फिरवते. सुमन म्हणते की मनाची नाती रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात, ही ऐकलं होतं. पण आता या तिघीकडे पाहिलं की खरंच पटतंय. सायली हे ऐकून उठते. पूर्ण आजी विचारते, काय झालं सायली? पूर्ण आजी, मधुभाऊच्या बाबतीत जर असा चमत्कार झाला तर किती बरं होईल. घडेल, नक्की घडेल. सायली सुमनला म्हणते की साखर आणता का? इतकी छान गोष्ट घडलीये, सगळ्यांचं तोंड गोड करायला हवं. हो, आणते ना. आत्ता पुरती साखर दे, मग मी शिरा करायला घेते. मग मी पण मदत करते, चला. सायली आणि पूर्ण आजी निघालेल्या असतात. सायली पूर्ण आजीला म्हणते की आपल्याला हवं होतं ते कसं अचानक घडलं ना. हो ना. प्रतिमा आत्याला सगळं आठवायला लागलंय. बाबांना आणि आईंना हे ऐकून खूप आनंद होईल. मी तर घरी जाऊन देवी आई समोर शांत बसणार आहे, काही न बोलता. अशा वेळी शब्द तरी कुठून आणायचे ग?
पूर्ण आजी, तुम्ही प्रतिमा आत्याला जन्म दिलेला नसला तरी तुमची मायाच तेवढी आहे ना त्यांच्याशी, म्हणून आज सगळं तुमच्या मनासारखं झालं. माझं आणि मधुभाऊंचं पण नातं असंच आहे. खूप आठवण येते का तुला मधुभाऊची? आईली गेले काही दिवस मी पाहतीये तू अस्वस्थ आहे. मधुभाऊची तब्येत हे एक कारण असेलच, ते तेवढं ते नाहीये. दुसरं काही आहे ते तुला खातंय. कदाचित माझ्याशी बोलायची तुझी अजूनही तयारी नाहीये, ते दिसतंयस. पण हरकत नाही, मी थांबेल. पण जे काही आहे त्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे, ध्यानात असू दे. थँक्यू पूर्णाजी. पूर्णाजी, मी मधुभाऊंना भेटायला जाऊ का हॉस्पिटलमध्ये? जे कालच भेटलीये पण तरी भेटायला जावं असं वाटतंय. अगं जा ना. पण येऊ का? नाही, तुम्ही दगदग नका करू. मी रिक्षेने जाईल आणि रिक्षेने परत येईल. सायली मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी निघून जाते. सांभाळून जा गं. हो. अस्मिता कॉफी पित असते. कल्पना अस्मिताला म्हणते की, अस्मिता अगं तुला जी काय गर्भसंस्काराची पुस्तकं दिलीत ना, ती काय उशेच्या खाली ठेवायसाठी नाही दिलीये, ती वाचायची आहेत. पूर्ण आजी तिला सांगते, अस्मिता गर्भसंस्काराचं महत्व आमच्या आधीच्या पिढ्यांना माहित होतं. आई या दिवसात जे ऐकते, जे वाचते, जे बघते, त्याचा थेट परिणाम बाळावर होत असतो. हो, पण पूर्ण आजी तुम्हाला मेडिटेशन शिकवलंय ना, तर रोज सकाळी मी मेडिटेशन करते ना. हो, उद्यापासून आता चालायलाही जायचंय. त्या निमित्ताने माझंही चालणं होईल जरा. अरे वा, म्हणजे बाळाचाही फायदा आणि बाळाच्या पणजीचाही फायदा. प्रताप म्हणतो, अर्जुन सदाशिवला घेऊन येतो. मैनावती म्हणते, अगं बाई, हा काय झालं? काय अवतार करून ठेवलाय तुम्ही? ऍक्सिडेंट झाला की काय? आजकालचे रिक्षावाले आणि गाडीवाले ना ते डोळ्याचे फुकल्यावानी गाडी चालवत असतात. अर्जुन सदाशिवला म्हणतो की जा आत जाऊन आराम करा. हो, ते जरा आराम करतो. चल ग मैनावती ताई कल्पनाला म्हणते की यांना जरा घोटभर चहा आणि ते लागले ते पिशवी गरम शेकायला द्याल का जरा? सदाशिव मैनावतीला म्हणतो, ए मैने चल ना, बोलायला लागली की बोलायलाच लागतीस. नाजी अर्जुनला विचारते, अर्जुन हा काय प्रकार आहे? सदाशिवरावांचा खरंच ऍक्सिडेंट झाला का? अर्जुन काय झालंय? तू बोलत नाही आहेस? जे नक्कीच काहीतरी विचित्र घडलंय. प्रतापही अर्जुनला म्हणतो, अर्जुन काय ते पटकन सांग ना. उगच तू आमचं टेन्शन नको वाढवूस. अरे सायलीने आपल्याला काय सांगितलंय ते आठवतंय ना? अस्मिता म्हणते, अरे आता बोल ना. त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाहीये. ती आहे सगळं किचन मधून ऐकत असते. अस्मिता म्हणते, अरे मग त्यांना एवढं सगळं लागलं कसं? पोलिसांनी मारलंय त्यांना. ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. काय? हो मम्मा, मी आणि चैतन्य पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो. सायलीचे खोटे बाबा इन्स्पेक्टर सावंतच्या ताब्यात होते. तुम्ही जो फोटो दाखवला त्यातला हा लोखंडे 2 दिवसापासून आमच्या ताब्यात आहे. दारू पिऊन रस्त्यात तमाशा घालत होता तो. दारूसाठी त्याला आणखीन पैसे पाहिजे होते म्हणून त्याने दुकानाची काच फोडली. तिथून जाऊन त्याने पळ काढली आणि पुढे जाऊन त्याने परत एका जणाचं पाकिट मारलंय. इन्स्पेक्टर सावंत सायलीच्या खोट्या बाबाला असं म्हणतो की, अहो इन्स्पेक्टर, तुमची मुलगी एवढ्या मोठ्या घरची, सुभेदाराच्या घरची सून आहे. तुम्ही तुमचे धंदे सोडले नाही अजून? हो, कशाला लाच काढताय जावयाची? अर्जुन हा सगळा प्रकार सांगतो घडलेला. रिया विचार करते की माझ्या बापाने खाल्लीये, भरभरून माती खाल्लीये. दाराच्या महालात राहून सुद्धा ना गटारातच लोळायचंय. शेवटी हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत येऊन पोचणार. नाजी म्हणते की असं का वागतात हे लोक? आईली इतकी गोड मुलगी आहे, तिचे आई वडील असे का वागतात?
अस्मिताही म्हणते की तिला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटणार आहे ना. प्रताप अस्मिताला म्हणतो की अस्मिता, सायली खूप सॉर्टेड मुलगी आहे आणि तसंही तिला तिच्या आई वडिलाची महत्वाची कल्पना आली होती. अरे म्हणूनच तर अर्जुन इशारा करतो प्रतापला की प्रिया मागे उभी आहे. सगळेजण मागे बघतात. काय झालं पूर्णाई, तुम्ही एकदम अशा गप्प का झाल्या? कल्पना विचारते. नाही, काही नाही. सायली मधुभाऊंना भेटायला जाते. तुमची खूप आठवण येते मधुभाऊ. का तर मी 2 दिवसांनी तुम्हाला भेटायला येते. पण तेवढं नाही पुरत होत तरी मला येणे टेस्ट प्रमाणे. ते सदा लोखंडे माझे बाबा आहेत म्हणे. माझं मन नाही मानत. माझ्यासाठी माझे बाबा तुम्हीच आहात ना. कधी असं वाटतं ना मधुभाऊ, माझे आई वडील कोण आहेत हे कळलं नसतं ना तर बरं झालं असतं. माझ्या डोक्याला असा त्रास तरी नसता झाला. फक्त प्रश्न आहे, खरंच ते सदा लोखंडे माझे बाबा असतील का मधुभाऊ? बघितलं का मी काय करतीये? मला माझं ओझं तुमच्यावर नाही टाकायचंय मधुभाऊ. लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या. येते मी. सायलीचं मन तर नाही होत पण तरी सायली जात असते. ती मागे बघत बघत जाते तेव्हा मधुभाऊची हालचाल होते. सायली व्हेंटिलेटरवर बघते की त्यात कमी जास्त होत असतं. मधुभाऊंना काहीतरी सांगायचं आहे मला असं ती समजते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात सायलीचे खोटे बाबा सगळ्यांची माफी मागतात. आम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे हो. मैनावती हात जोडून म्हणते की चूक झाली यांची, वेळेला माफ करा त्यांना. आजपर्यंत तेच करत आलोय पूर्ण आजी म्हणते. आता मात्र डोक्याहून पाणी गेलंय सदाशिवराव. अर्जुनला सायलीचा फोन येतो. सायली अर्जुनला म्हणते की डॉक्टरांनी सांगितले की मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडलीये. अर्जुन धक्क्याने उठतो. सायली बाहेर उभी असते. किती परीक्षा बघणार आहेस देवी आई तू? त्यांना मी वडील मानते माझे, त्यांना तू माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का ग? असं होऊ नाही देणार अजिबात. ती पैदल जाते. अर्जुन तिला म्हणतो, सायली ऐक ना माझं, आपण गाडीने जाऊ. देवी आईकडे मधुभाऊंसाठी साकड घालायला जाते आणि हा एकच मार्ग आहे माझ्याकडे. चालत असताना तिला काटा रुततो आणि तिच्या पायातून रक्त निघते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.